नमस्कार. घर बघावं बांधून ही आपल्या मराठीमध्ये पूर्वापार चालत आलेली म्हण आहे आणि ज्याने ज्याने आयुष्यामध्ये घरं बांधली आहेत त्यानं ह्या म्हणीचा पूर्णपणे प्रत्यय आलेला आहे आणि जे आता घर बांधतायत त्यांनाही पदोपदी ही म्हण आठवते हे निश्चित आहे. आता काही वेळेला आपल्यासारख्या माणसांना घर बघावं बांधून असं म्हणायची वेळ येते, पण जगामध्ये एक माणूस असा होता की ज्याच्यामध्ये ही म्हण थोडीशी उलटी करावी असं मला वाटतं. घर बघावं बांधून याच्यापेक्षा त्या माणसाच्या बाबतीमध्ये मात्र घर बांधून दाखवावं असं म्हणायला वाव आहे असं माझी कुठेतरी धारणा आहे. आणि तो माणूस म्हणजे सर आयझॅक न्यूटन. सर आयझॅक न्यूटन हे नाव आतापर्यंत आपल्याला बऱ्याच वेळेला भेटलेलं आहे. त्याच्या गतीच्या 3 नियमाने शालेय जीवनामध्ये पुष्कळशा छड्या आपण हातावर आणि पाठीवर खाल्लेल्या आहेत आणि सफरचंद खाली पडलं आणि त्याला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला अशी काहीतरी एक बाष्कळ कथा आपण आपल्या पुस्तकामध्ये शालेय जीवनामध्ये वाचलेली आहे, ज्याची सत्यता कुठेही आजतागायत प्रस्थापित झालेली नाही. कारण ही घटना सांगण्याचं जे साल आहे त्याच्या कितीतरी आधीच या गुरुत्वाकर्षण संकल्पनेचा एक पाया सर आयझॅक न्यूटन याच्या मनामध्ये रचला गेलेला होता. त्याबद्दल त्याने काढलेली काही टिपणं आजही अस्तित्वामध्ये आहेत. तर मी आपल्याला जे सांगत होतो की या न्यूटन साहेबांनी ही म्हण उलटी करावी असं वाटायला लावलं, कारण आपल्या वयाच्या 40-42 वर्षाच्या दरम्यान जरा आयुष्यामध्ये स्थिरता आल्यावर आपलं मूळ गाव सोडून हे सर आयझॅक न्यूटन लंडनमध्ये राहायला येण्याचा विचार करायला लागले. आणि मग लंडन शहराच्या पश्चिम दिशेला त्यावेळे असलेल्या एका मोकळ्या भूखंडावर आपलं घर बांधायचा विचार त्याने पक्का केला आणि मग आराखडा काढून तिथे घर बांधायला सुरुवात केली. सर आयझॅक न्यूटन हे नाव तोपर्यंत विज्ञान क्षेत्रामध्ये पुरेसं दुमदुमायला लागलेलं होतं आणि ज्या वेळेला लंडनच्या लोकांना कळलं की सर आयझॅक न्यूटन स्वतःसाठी या लंडन शहरामध्ये एक घर बांधतायत, तेव्हा त्यांच्या कुतूहलाला आणि आश्चर्याला खऱ्या अर्थाने पारावार राहिला नाही. लोक जाऊन जाऊन ती साईट बघत असत, तिथे काय काम चाललेलं आहे त्याची थोडासा कानोसा घेण्याचा प्रयत्न करत असत आणि यांच्यापैकी काही सुदैवी लोकांना हातामध्ये छडी घेऊन साक्षात सर आयझॅक न्यूटन त्या बांधकामाच्या ठिकाणी उभं राहून काही आदेश काही सूचना स्वतः देत आहेत हेही बघायचं भाग्य त्या काळामध्ये लाभलेलं होतं. सर आयझॅक न्यूटन म्हणजे फिजिक्सचा बाप आणि फिजिक्सच्या नियमाचा आपल्या आयुष्यामध्ये आपल्या व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनामध्ये लोकांचं जीवनमान सुधारण्यासाठी उपयोग करता आला पाहिजे ही धारणा घेऊन त्यांनी आपण शोधलेल्या गतीच्या आणि गुरुत्वाकर्षणाच्या नियमावर अनेक साधनं तोपर्यंत बनवून लोकांच्या सेवेमध्ये रुजू करून टाकलेली होती. जवळजवळ 40-42 पेटंट तोपर्यंत त्यांच्या नावावर वेगवेगळ्या उत्पादनांची लंडनमध्ये रजिस्टर झालेली होती. कुतूहल, त्याबद्दलचं एकंदर आकर्षण हा सगळा आवाका आपल्या मनामध्ये घेऊन लंडनमधली जनता हे घर कधी पूर्ण होतं याची चातकासारखी वाट बघत होती. आणि एक दिवस तो सुदीनं उगवला आणि मग आपल्या घरामध्ये आपलं घर बघण्यासाठी एका दिवशी या न्यूटन महाशयाने लंडनमध्ये त्यांचे जे चिरपरिचित होते, जवळचे मित्र, नातेवाईक, नातलग होते, त्या सगळ्यांना आपल्या घरी आमंत्रित केलं.
एखाद्या सण समारंभाला, लग्नाला जावं अशा प्रकारची वेशभूषा करून स्वतःला सजवून धजवून हे सगळे लंडनमधले मान्यवर आणि न्यूटन साहेबांचे परिचित जवळचे मित्र ठरल्या दिवशी न्यूटन साहेबांच्या घराची वाट चालायला लागले. प्रत्येक ठिकाणी काय काय दडलेलं असेल याच्या नुसत्या कल्पना करतच ते रस्ता संपवत होते. न्यूटन साहेब स्वतः दारामध्ये उभे राहून येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं, निमंत्रिताचं स्वागत करत होते आणि मग सगळ्यांना आतमध्ये एका हॉलमध्ये बसायची व्यवस्था केलेली होती. तिथपर्यंत न्यूटन साहेब स्वतः घेऊन जात होते. त्यांना अपेक्षित ती सगळी माणसं आल्यानंतर मग या सगळ्यांच्या समोर उभं राहून या न्यूटन साहेबांनी सगळ्यांचं स्वागत केलं आणि मग चला आता मी माझं घर तुम्हाला दाखवतो असे सुवर्ण अक्षरांनी मंडित करावे असे शब्द न्यूटन साहेबांच्या तोंडातून बाहेर पडले, ज्याची आस समोर बसलेल्या उपस्थितांना कित्येक महिन्यांपासून लागलेली होती. तो सगळा जथा मग न्यूटन साहेबांच्या मागोमाग घर बघायला लागला. फिजिक्समध्ये असलेलं प्रभुत्व आणि त्याचा प्रायोगिक तत्वावरती वापर करता येण्याची प्रतिभा याचं एक सुंदर मिश्रण सर आयझॅक न्यूटन यांच्यामध्ये होतं. त्यामुळे मग जागोजागी आपल्या प्रतिभेने आणि विज्ञानाचे नियम वापरून ज्या ज्या काही सुखसोयी केलेल्या आहेत त्याची ओळख न्यूटन साहेब जाताना करून देत होते. त्याने सांगितलं की बाबा सकाळी सूर्य असताना म्हणजे पूर्वेला असताना या घराच्या पूर्व बाजूला ज्या खोल्या आहेत तिथे भरपूर प्रकाश येतो आणि मग सूर्य कल्ल्यावर पश्चिमेच्या खोल्यामध्ये पूर्ण प्रकाश आणि मग काहीसा काळो पूर्व दिशेच्या खोल्यामध्ये होईल असं मला जेव्हा वाटायला लागलं तेव्हा मग पूर्व आणि पश्चिम या दोन्ही दिशांना घराच्या बाहेर मी मोठे मोठे आरसे टांगलेत आणि त्यामुळे पूर्वेला सूर्योदय झाल्यानंतर सूर्याचे थेट किरण हे पूर्व दिशेच्या ज्या खोल्या होत्या त्याच्यामध्ये येतात आणि त्या खोल्या प्रकाशाने भरून जातात. पण त्याच वेळेला त्याच्या समोर पश्चिम दिशेला लावलेल्या भल्या मोठ्या आरशामुळे परावर्तित किरण पश्चिम दिशेच्या खोल्यामध्ये येतात आणि तिथेही तेवढाच चांगला झगझगीत प्रकाश येतो. ही एक आणि अशा अनेकानेक दडलेल्या गोष्टी न्यूटन साहेबांनी आपल्याकडे आलेल्या सगळ्या पाहुण्यांना मोठ्या कौतुकाने दाखवल्या आणि सगळ्या घरभर एकदा फिरून सगळ्या गोष्टींचा मागोवा ओळख करून घेऊन झाल्यावर परत एकदा न्यूटन साहेब या सगळ्यांना घेऊन सुरुवातीला जिथे बसण्याची व्यवस्था केली होती त्या हॉलमध्ये आले. हुश करत सगळे निमंत्रित मग त्या हॉलमध्ये आपापल्या खुर्च्यावर जाऊन बसले. ती सगळी बसाबस झाल्यानंतर मग न्यूटन साहेबांनी परत एकदा सगळ्यांचे आभार मानून सगळ्यांच्या पुढे आपली एक अपेक्षा व्यक्त केली आणि मोठ्या खुल्या दिलाने समोरच्या निमंत्रितांना सांगितलं की बाबा सगळ्यात पहिल्यांदा आपण प्रेमाने माझं हे घर बघायला आलात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. पण मला आता आपल्याकडून एका गोष्टीची अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा म्हणजे अनावधानाने किंवा चुकून माकून एखाद्या ठिकाणी एखादी सुधारणा करायला हवी होती किंवा एखाद्या ठिकाणी काहीतरी चुकीचं झालेलं आहे असं जर या सगळ्या घरामध्ये फिरताना आपल्या काही लक्षामध्ये आलं असलं तर मग ते मोकळेपणाने मला सांगून टाका. म्हणजे आपल्या सूचनांचा आदर राखून मी ती दुरुस्ती माझ्या घरासाठी करून घेईन आणि त्या दुरुस्तीबद्दल ज्या कोणीही दुरुस्ती सुचवली असेल त्याचं नाव माझ्या आणि माझ्या परिवाराच्या कायम स्मरणात राहील. न्यूटननी असं सगळं सांगितल्यावर समोर शांतता पसरली. इतक्या चांगल्या गोष्टी इतक्या वेगळ्या गोष्टी बघून झाल्या होत्या पण त्याच्यामध्ये वैगुण्य किंवा बोट ठेवायला एकही जागा आहे असं कोणालाही वाटलेलं नव्हतं. पण त्यातल्या 2-4 लोकांची मात्र चुळबुळ सुरू झाली. त्यांनी आपापसामध्ये नेत्रपल्लवे इशारे हातवारे केले आणि मग
त्या सगळ्यांचं एका गोष्टीबद्दल एक मत आहे असं त्यांच्या आजूबाजूला बसलेल्या आणि समोर उभ्या असलेल्या न्यूटनना जाणवलं. मग न्यूटनने थोडा वेळ वाट बघितली आणि मग त्यांच्यापैकी एका वृद्ध बाबांना, म्हणजे वयाने जे अतिशय ज्येष्ठ होते, निमंत्रित म्हणून न्यूटनचं घर बघायला आलेले होते, त्या आजोबांसारख्या व्यक्तीला न्यूटननी स्वतःच खूण केले आणि विचारलं की आजोबा, तुमच्या मनामध्ये काहीतरी सांगायचं आहे, पण तुम्ही सांगू की नको या अवस्थेमध्ये गुरफटलेले आहात. पण मी तुम्हाला सांगतो, जे तुम्हाला वाटलेलं आहे ते बिनधास्त सांगून टाका बरं. आजोबांनी मग परत आपल्या दाढीवरून हात फिरवला, मनामध्ये शब्दांची जुळवाजुळव केली आणि मग उभं राहून मोठ्या नम्रपणे न्यूटन साहेबांना सांगितलं की न्यूटन, तुमचं घर एकमेवा द्वितीय आहे, याबद्दल वाद नाही, पण कदाचित थोडंसं दुर्लक्ष झाल्यामुळे किंवा घर बांधण्याच्या नादामध्ये बाकीच्या काही गोष्टी थोड्याशा मागे पडल्यामुळे असेल, पण तुमच्या घराच्या आवाराचं जे मेन गेट आहे तिकडे आपण थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटतं. इतकं बोलून मग म्हातारबाबांनी जरासा श्वास टाकला. न्यूटनच्या मनामध्ये अनेक विचार दौडत होते आणि तिथे काय चूक झालेली आहे हे जाणून घेतलं पाहिजे अशी चिकित्सक वृत्ती किंवा एकंदर आविर्भाव या न्यूटनच्या चेहऱ्यावर दिसायला लागले. थोडासा श्वास टाकून झाल्यावर मग त्या म्हातारबाबांनी सांगितलं की न्यूटन साहेब, तुमच्या आवाराचं जे मेन गेट आहे ते खूप घट्ट आहे बुवा. आम्हा सगळ्या लोकांना आतमध्ये येताना अगदी भरपूर किंवा असेल नसेल तेवढा जोर लावून ते ढकलून आत यावं लागलं आणि तुमच्यासारख्या माणसाच्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे असं इतकं दार दोटून यावं लागलं, याच्याबद्दल आम्हाला थोडंसं वाईट वाटलंय आणि ती थोडीशी झालेली चूक किंवा राहिलेली उणीव मी आमच्या सगळ्यांच्या वतीने तुमच्या कानावर घालतो आहे. बघा तुम्हाला काय करता आलं तर. सगळ्या लोकांच्या मनामध्ये ही खतखत किंवा ही जाणीव होती, पण न्यूटन साहेबांच्या समोर त्यांच्या घराला आपण भेट दिलेले असताना पहिल्याच दिवशी धाडस हे बोलायचं कुणी करायचं असा विचार आपापसात त्या सगळ्या बसलेल्या लोकांमध्ये होत होता. म्हातारबाबांनी हे सगळं सांगितल्यावर आणि ते आपल्या खुर्चीवर परत एकदा शांतपणे रेलून बसल्यावर न्यूटन साहेब आपल्या तोंडातला पाईप धरून हसायला लागले. 2-3 मिनिटं त्यांचे हसण्यामध्येच गेले आणि आपण यांच्या घरातलं वैगुण्य दाखवून काही चूक तर केली नाही ना असं त्या म्हातारबाबांना वाटलं. आणि मग आता याच्यावरती न्यूटन काही बोलणार का बोलणारच नाही अशी एक शंकेची पाल समोरच्या बसलेल्या लोकांच्या मनामध्ये चुकचुकायला लागले. आश्चर्याचा, कुतूहलाचा तो सगळा भर ओसरल्यानंतर हसत हसत न्यूटन साहेबांनी सांगायला सुरुवात केली की आपण म्हणता किंवा आपलं जे निरीक्षण आहे ते बरोबर आहे, पण एक सांगू का असं म्हणून न्यूटन साहेबांनी विश्राम घेतला आणि मग समोर बसलेल्या सगळ्यांना जाणीव झाली की आपण लक्षात आणून देण्याच्या आधी न्यूटन साहेबांना ही गोष्ट माहिती आहे. असो असं लोकांनी मनातल्या मनात म्हटलं आणि मग न्यूटननी सांगायला पुढे सुरुवात केली की हे बघा, जेव्हा केव्हा एक माणूस माझ्या आवाराचं प्रवेशद्वार जरासा जोर लावून लोटून आतमध्ये येतो, तेव्हा त्या दारामागे मी जी तर्फांची मांडणी केलेली आहे, म्हणजे एक यंत्र किंवा मेकॅनिझम, तरफ म्हणजे ज्याला आपण लिव्हर म्हणतो, त्या लिव्हरच्या साहाय्याने मी अशी एक यंत्रणा बसवलेली आहे की जेव्हा एक माणूस ते दार लोटून आतमध्ये येतो तेव्हा माझ्या घराशी असलेल्या विहिरीतलं 2 गॅलन पाणी माझ्या घराच्या वरच्या टाकीमध्ये जाऊन पडतं. म्हणजे
येणाऱ्या जाणाऱ्या माणसांकडून तर्फेचा उपयोग करून न्यूटन साहेब आपल्या घराच्या टाकीमध्ये पाणी भरून घेत होते. हे सगळं लोकांना जाणवलं, पण कुणाला त्या गोष्टीबद्दल न्यूटनचा राग आला नाही. उलट अशी काहीतरी यंत्रणा वापरण्याचं तुम्हाला सुचलं याचं कौतुकच समोर बसलेल्या लोकांना वाटलं आणि त्यांनी टाळ्यांचा गजर सुरू केला. एखादी गोष्ट माहीत असणं, एखादी गोष्ट येत असणं आणि एखादी गोष्ट प्रत्यक्षात वापरता येत असणं याच्यामध्ये जो फरक आहे तोच न्यूटनच्या घराच्या या गोष्टीमधून आपल्यापर्यंत पोहोचवायचा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न मी केला. एकाच गोष्टीचे अनेकानेक उपयोग असू शकतात ही भावना आपल्या मनामध्ये कुठेतरी रुजायला पाहिजे. कारण दोष द्यायचा झाला तर अगदी मेकाले साहेबांनी इथे रुजवलेल्या शिक्षण पद्धतीला सुद्धा देता येईल. कारण त्याने शिक्षणाची पठडीच अशी बांधून ठेवलेली आहे की स्वतंत्र विचाराला आपल्या शालेय शिक्षण क्रमामध्ये कुठेही वावच दिलेला नाही. पण त्या शालेय शिक्षणामध्ये शिकलेल्या सगळ्या गोष्टींचं ओझं आयुष्यामध्ये कधीतरी आपल्याला उतरवता तर येतच ना.